त्यांच्या जवळ आणि नमस्कार, मी सुवर्णा चारच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवातच एका मोठ्या बातमीने आपण करूया। आमदारांपाठोपाठ आता खासदारांचाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा वाढतो आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचे समर्थक शिवसेनेच्या 40 आमदारांची महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे। याच बैठकीमध्ये शिवसेनेचे 14 खासदारही ऑनलाईन उपस्थित असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणि शिवसेना पक्षाला हा मोठा धक्का आहे। ट्रायडंट हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे गटाच्या बैठकीत शिवसेनेचे 14 खासदार ऑनलाईन सहभागी झालेले आहेत। राष्ट्रपती निवडणुकीनंतर 14 खासदारांनी शिंदे गटाला आज पाठिंबा दिल्याची माहिती मिळते। शिंदे गट ठराव मांडून याची स्पष्टता करणार आहे, कार्यकारिणीची घोषणा करणार आहे। पण जी बैठक सुरू आहे ट्रायडंटमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाची, या बैठकीमध्ये शिवसेनेचे 14 खासदार ऑनलाईन सहभागी झालेले आहेत या बैठकीत, अशी माहिती मिळते। ही आघाडीची महत्त्वाची बातमी आहे। शिंदे गटासाठी मोठी बातमी आहेच, कारण आमदार, जिल्हाध्यक्ष, नगरसेवक यांच्या वाढत्या पाठिंब्यापाठोपाठ आता खासदार सुद्धा शिंदे गटाच्या सहभागी होऊ लागलेत, पाठिंबा देऊ लागलेत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांना अधिक विचारूया। उदय, काय माहिती? सुवर्ण, पुन्हा एकदा प्रश्न विचारा। उदय, काय माहिती? जसं आमदार किंवा नगरसेवक, जिल्हाध्यक्ष सगळे शिंदे गटात सहभागी होत आहेत, त्याप्रमाणे आता खूप मोठ्या संख्येने खासदार या बैठकीला उपस्थित आहेत, ऑनलाईन का होईना। सुवर्ण, शिवसेनेसाठी एक खूप मोठा धक्कादायक बातमी असल्याची समजून येते। समोर एक महत्त्वाचं म्हणजे ट्रायडंट हॉटेलमध्ये महत्त्वाची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक 40 शिवसेनेचे जे आमदार आहेत ते सर्व जर या बैठकीला उपस्थित आहेत आणि याच बैठकीमध्ये शिवसेनेचे 14 खासदार ऑनलाईनद्वारे उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। 14 खासदार शिवसेनेचे उपस्थित असल्याची माहिती मिळते। एकूण 18 खासदार शिवसेनेचे आहेत, 19वा खासदार हे दादरा नगर हवेलीचे आहेत। महाराष्ट्रातील 14 खासदार हे ऑनलाईनद्वारे उपस्थित असल्याची माहिती मिळते। त्यामुळे शिवसेनेला एक खूप मोठा धक्का आमदारांपाठोपाठ भेटत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि याच बैठकीमध्ये एकूण पुढील कार्यकारिणी जी आहे ती देखील ठरणार असल्याची माहिती मिळते आहे। राष्ट्रपती निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे आणि या मतदान जी आहे ती प्रक्रिया आता पूर्ण होत चाललेली आहे। मतदान झाल्यानंतर एक महत्त्वाची बैठक जी आहे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटातील ज्या आमदारांची बैठक मुंबईमध्ये पार पडते, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात खासदार जे आहेत शिवसेनेचे ते दिल्लीमध्ये आहेत, तिकडे त्यांची बैठक पार पाडलेली आहे। आणि त्यानंतर काही खासदार जे आहेत, 18 पैकी 14 खासदार आहेत शिवसेनेचे, ते एकनाथ शिंदे यांची जी मुंबईत बैठक सुरू आहे त्या बैठकीमध्ये ऑनलाईनद्वारे उपस्थित असल्याची माहिती मिळते आहे। उदय, 14 खासदार या बैठकीला उपस्थित आहेत, याचा अर्थ थेट असा घ्यायचा का किंवा अशी माहिती मिळते का की हे सगळे खासदार शिंदे गटात सहभागी झालेले आहेत, पाठिंबा देत आहेत शिंदे गटाला? अगदी बरोबर आहे सुवर्ण तुझं। जसं ज्या प्रकारे जर हे ऑनलाईनद्वारे उपस्थित असतील तर निश्चितच त्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा आहे हे आता उघड झालेलं आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे जो गट आहे तो अधिक बलवान, ताकदवान होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अधिकाधिक खासदार किंवा अधिकाधिक जिल्हा प्रमुख असतील, संपर्क प्रमुख असतील, शिवसेना पक्षातले इतर महत्त्वाचे पदाधिकारी असतील, हे मोठ्या संख्येने दिवसागणित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळते। आज सकाळपासून राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान होत आहे आणि मतदान पार पडल्यानंतर सर्व शिवसेनेचे खासदार जे आहेत ते आता ऑनलाईनद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला समर्थन देताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे खूप मोठी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडामोड जी आहे ती घडताना आपल्याला पाहायला मिळते। खूप मोठी ही बातमी आहे उदय, आभार माहिती दिल्याबद्दल। आपण बघतोय उदय, ट्रायडंटमध्ये आता जी बैठक सुरू आहे त्या बैठकीविषयी माहिती देत होते, त्यांच्या माध्यमातून एक मोठी माहिती न्यूज 18 लोकमत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतंय। आतापर्यंत जिल्हा प्रमुख असतील, संपर्क प्रमुख असतील, नगरसेवक असतील, आमदार तर एकनाथ शिंदेंसोबत होतेच, मात्र आता खासदार सुद्धा साधारणपणे 14 खासदार हे या बैठकीला उपस्थित आहेत। याचाच अर्थ शिंदे गटासोबत ते आहेत, शिंदे गटाला पाठिंबा ते देत आहेत।
आपले प्रतिनिधी उदय आपल्या सोबत आहेतच. उदय यांच्याकडनं माहिती घेऊया. उदय, किती वाजताच्या दरम्यान ट्रायडंटमध्ये ही बैठक सुरू झाली आहे? या बैठकीला कोण कोण उपस्थित आहे खासदारांसोबतच? महत्वाची माहिती हॉलमध्ये महत्वाची बैठक सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याची समर्थक 40 आमदारांची बैठक सुरू झालेली आहे. आणि या बैठकीला शिवसेनेचे 14 खासदार ऑनलाईनद्वारे उपस्थित असल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे उदय आपल्यासोबत आहेतच, ते आपल्याला माहिती देत आहेत. या ट्रायडंट हॉटेलमध्ये आत्ता बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये 2/3 पेक्षा जास्त खासदार सहभागी झालेले आहेत. 18 खासदार आहेत शिवसेनेचे, त्यापैकी 14 खासदार हे या बैठकीमध्ये उपस्थित आहेत. बैठकीमध्ये ऑनलाईन उपस्थित आहेत. उदय, आमदारांबरोबरच खासदार या बैठकीला उपस्थित आहेत. काय अपडेट? सुवर्ण, अत्यंत महत्वाची माहिती जी आहे हाती आलेली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला जे समर्थन करणारे शिवसेनेचे 40 आमदार आहेत त्यांची महत्वाची बैठक ट्रायडंट हॉटेलच्या 3ऱ्या मजल्यावरती रूफटॉप हॉलमध्ये सुरू आहे. आता अजूनही बैठक जी आहे ती सुरू आहे आणि या बैठकीला शिवसेनेचे 14 खासदार यांनी पाठिंबा दिल्याचं समजतं आहे. आणि सर्व 14 खासदार जे आहेत ते ऑनलाईनद्वारे उपस्थित असल्याची माहिती मिळते. त्यामुळे शिवसेना पक्षाला हा खूप मोठा धक्का असल्याचं देखील समजलं जात आहे. आमदारांच्या पाठोपाठ आता शिवसेनेचे खासदार देखील आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देताना पाहायला मिळत आहे. आज राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. मतदान पार पडल्यानंतर ही सगळ्यात मोठी घडामोड जी आहे आपल्याला दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखीन एक खूप मोठा उदय, असा सोबत रहा. किशोर तिवारी शिवसेना नेते जोडले गेलेले आहेत. किशोरजी, ट्रायडंटमध्ये आता शिवसेनेच्या शिंदे गटाच्या 40 आमदारांची जी बैठक होतीये त्यात 18 पैकी 14 खासदार शिवसेनेचे ऑनलाईन सहभागी झालेत. काय म्हणाल यावर? तुम्हीच मला सांगितलं. मात्र उद्धवजींनी जेव्हा बैठक घेतली होती त्यावेळेस तर सर्व लोक एक संघ होते आणि त्यांच्याच आग्रहाखातर आपण मुरबूला पाठिंबा दिला. आता त्या लोकांच्या काही अडचणी असतील तर मला माहित नाही. मात्र 2-3 खासदार नाराज चालत होते कारण त्यांच्यावर ईडीची इन्क्वायरी सुरू होती. मात्र उरलेल्या पण किशोरजी, आता एवढी लोक म्हणजे आमदार पाठोपाठ आता 18 पैकी 14 खासदार, तरी तुम्ही असंच म्हणणार? ईडीची चौकशी काय किंवा इतर वेगवेगळ्या त्यांच्यावरच्या दबावांसंदर्भात बोलणार आपण किशोरजी? हा नाही, मी काय म्हटलं की भावनाताई गवळी झाल्यात, अजून 1-2 झाले. यांना ईडीचा त्रास झाला होता तर सत्य आहे. मात्र पण ऑनलाईन या बैठकीत सहभागी होणं याचा अर्थच थेट आहे की शिंदे गटाला या 14 खासदारांचा सुद्धा पाठिंबा आहे. शिवसेनेला हा मोठा धक्का नाहीये? काय तुम्ही सगळं ठरवून घ्याल. त्यांना तर थोडंसं द्या ना बोलायला आता. कारण खासदार ऑनलाईन कसे काय झाले आणि ऑनलाईन जुडले असल्यामुळं काही त्यांच्या गटात गेले असं होत नाही. आणि शेवटी नक्की किशोरजी असेच सोबत राहा. किशोरी पेडणेकर सुद्धा आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. किशोरी ताई, 18 पैकी 14 खासदार ट्रायडंट हॉटेलमध्ये जी बैठक होतीये शिंदे गटाची त्यात ऑनलाईन सहभागी झालेत. काय पहिली प्रतिक्रिया? पहिली प्रतिक्रिया ही आहे, जेव्हा महापूर येतो किंवा पूर येतो, हा आलेला पूर आहे विचारांचा, त्याच्यात बरेच जण जोडू दे. मुळामध्ये खासदार का जातात त्याचं मुख्य कारण असं आहे की जी केंद्राने त्यांची गळचेपी केलेली आहे त्यामुळे उद्या आपण निवडून येऊ की नाही. आज कसं का असेना पण शिंदे गटाने भाजपा बरोबर बऱ्याच पैकी मिळतं घेतलंय तर आम्हाला त्याचा फंड मिळेल आणि आम्ही पुढच्या तयारीला लागू. म्हणजे हे काय स्वतःच्या भविष्यासाठी लोकांसाठी नाहीच जात आहे आणि तो फंड मिळावा जेणेकरून मी पुन्हा निवडून यावं अशी जर त्यांच्या मनात ती घालमेल असेल तर ते मे बी या बाजूने जाऊ शकतो. पण 18 पैकी एवढे 14 खासदार जातात, खूप मोठी गोष्ट नाहीये ही? आहे ना, आपण अशा बऱ्याच वेळेला पाहिलंय ना, बरेच जण
ठीक आहे, त्याच्यापेक्षा जरा मोठी आहे. हरकत नाही, निवडून देणारे तर जागेवर आहेत ना, निवडून गेलेले जात आहेत ना. बरं, किशोरीताई आभार, न्यूज 18 लोकमतशी बोललात. किशोर तिवारी शिवसेना नेते सुद्धा आपल्यासोबत होते. किशोरी पेडणेकर म्हणाल्या की अविचारांचा एक लोंढा बाहेर पडतो आहे, असंच चित्र आहे. साधारणपणे 14 खासदार हे एकनाथ शिंदेंच्या गटात सामील होतील अशी शक्यता व्यक्त होतीये किंवा त्यांनी तसा पाठिंबा दिला असंच म्हणावं लागेल. कारण ही जी बैठक ट्रायडंटमध्ये सुरू आहे, 40 आमदारांची शिवसेनेच्या ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीला या 14 खासदारांची ऑनलाईन उपस्थिती आहे. याचाच अर्थ की या 14 खासदारांचा शिंदे गटाला पाठिंबा आहे आणि त्यावर आपण शिवसेना नेत्यांच्या प्रतिक्रिया घेतोय. आमदारांपाठोपाठ खासदार सुद्धा शिंदे गटाच्या गळाला लागलेले आहेत असं आपल्याला बघायला मिळत आहे. शिवसेनेचे 12 ते 14 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात आहेत असा दावा शिंदे गटात सामील झालेले उदय सामंत यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये केला होता. उदय सामंत जेव्हा न्यूज 18 लोकमतच्या स्टुडिओत आले तेव्हा ते काय म्हणाले होते बघूयात. अजूनही एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात शिवसेनेचे काही खासदार आहेत असं बोललं जात आहे, चर्चा सुरू आहे. नेमकी ही संख्या किती असं आपल्याला वाटतं आणि आत्तापर्यंत नवी दिल्लीमध्ये खासदारांची एक बैठक झाली, या बैठकीमध्ये काय ठरलं समोर आलं नाही, पण कदाचित असं असेल की एकनाथ शिंदे गटासोबत जावं आता असा एक विचार चर्चेला जातोय. खरं खोटं माहीत नाही, पण सध्या एकनाथ शिंदेंच्या संपर्कात नेमके किती खासदार आहेत शिवसेनेचे आपल्याकडे काय माहिती? मला अधिकृत माहिती नाही, परंतु मी देखील शांतपणानं डोळे मिटून ज्यावेळी आकडे बघतो तर तो 12 ते 14 खासदारांच्या मध्ये जायला काही हरकत नाही असं माझं मत आहे. म्हणजे माझा हा विचार आहे. आणि जे आता आमच्याकडची काही मंडळी प्रचंड निष्ठावंत म्हणून जे मेळावे घेत आहेत, भाषणं करतायत, टीका करतायत, ते पण शरीरानं तिकडे आहेत, मनाने इकडे. उदय सामंत यांनी जो दावा केलेला होता तो दावा खरा ठरलाय. 14 खासदार आत्ता ट्रायडंटमध्ये सुरू असलेल्या बैठकीत ऑनलाईन उपस्थित आहेत. शिवसेनेचे कट्टर समर्थक असणारे रामदास कदम यांनी पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिलेला आहे. रामदास कदम यांनी आपण पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा देत असल्याचं पत्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवलंय. यामध्ये रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी तुम्ही प्रतारणा केल्याचं उद्धव ठाकरेंना म्हटलंय. त्याचप्रमाणे रामदास कदमांनी राजीनामा देण्यामागील कारणंही पत्रात स्पष्ट करण्यात आली आहेत. दरम्यान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी माझी शिवसेना नेतेपदी नियुक्ती केली होती, मात्र शिवसेना प्रमुखांचं निधन झाल्यानंतर नेतेपदाला कुठलीही किंमत राहिली नाही हे मला पाहायला मिळालं असं म्हणत रामदास कदम यांनी आपल्या पत्राच्या सुरुवातीलाच नाराजी व्यक्त केलेली आहे. शिवसेना नेता विनायक राऊत माझ्यासोबत आहेत, थेट त्यांची चर्चा करू. सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमध्ये. रामदास कदमांनी आज म्हटलं आहे की मी शिवसेनेचं नेतेपद सोडलेलं आहे, माझं ऐकलं जात नव्हतं. बरं झालं, परस्पर इडापिडा टळलेली आहे. मागच्या 2 वर्षापासून शिवसेनेशी पूर्णपणे संपर्क त्यांनी सोडला होता. राष्ट्रीय कार्यकारिणीला सुद्धा रामदास कदम यांना आमंत्रित केलं होतं, पण त्यावेळेला सुद्धा ते आले नव्हते. 1 महिन्यापूर्वी पुन्हा उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांना निरोप पाठवला होता येऊन भेटा म्हणून, ते आले नाही. आणि आत्ता इतरांची कुठे शरणागती पत्करत असताना केवळ आणि केवळ काहीतरी कोणतं खापर फोडायचं उद्धव साहेबांवर म्हणून हा रचलेला कुभांड आहे. आम्ही त्यांना किंमत देत नाही. कानावर तर सगळीच माहिती आहे, अगदी मिनिट टू मिनिट आम्हाला सगळी माहिती मिळते. अगदी जेवणातले पदार्थ कोणते असतात त्याचे फोटोसुद्धा ते पाठवतात आम्हाला जेवत असताना. पण दुर्दैवाची घटना अशी आहे की बऱ्याच खासदारांवर केंद्र सरकारच्या माध्यमातून किंवा केंद्रीय एजन्सीच्या माध्यमातून दबाव टाकले जातात. त्यांना कैचित पकडलं जाते, कोणत्या तरी इन्क्वायऱ्या बसवण्याची धमकी दिली जाते, नाहीतर तुम्हाला तुरुंगात पाठवू अशी धमकी दिली जाते. दबाव तंत्राचा वापर करून ज्या पद्धतीने खासदारांना फोडण्याचा प्रयत्न केला जातोय ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. भावना गवळींना मागच्या 2 वर्षापासून ईडीच्या कचाट्यामध्ये ज्या पद्धतीने पकडलं गेलेलं आहे, काही नसताना वेगवेगळ्या फक्त ससेमिरा लावायचा, त्यांच्या इतर मंडळींना तुरुंगात टाकायचं, त्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे भावना गवळी हवालदिल झाल्या होत्या. परंतु त्यांना गेल्या आत्ता मात्र असं ऐकिवात येतं आहे की भावना गवळींच्या सगळ्या ईडीच्या चौकशा बंद होऊन क्लीन चिट मिळते. खरं खोटं मला माहिती नाही, पण एक मात्र नक्की, आज आल्या होत्या का संसद पक्षाच्या कार्यालयात? नाही, कार्यालयात आल्या नव्हत्या, पण आम्ही सर्वांनाच व्हीप बजावलेला आहे. परंतु एक मात्र नक्की
की ज्यांच्यावर ईडीची कारवाई चालू होती ते सर्वजण दिल्लीला शरण गेल्यानंतर ईडीच्या डायरेक्टरना सांगितलं गेलं की इनका फाईल बंद करो. नवी दिल्ली जर्नलिस्ट शिव तिवारीसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाले 16 दिवस उलटून गेले तरी सुद्धा मंत्रिमंडळ विस्तार अजूनही झालेला नाही. 20 किंवा 21 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी शक्यता वर्तवली जाते. अशातच मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दिल्ली दरबारी मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा करण्याची शक्यता व्यक्त होते. राज्य मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री किंवा उद्या सकाळी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत असं समोर येत आहे. एकनाथ शिंदे हे दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. या दौऱ्यात शिंदे हे देशाचे महाधिवक्ता तुषार मेहता यांची सुद्धा भेट घेणार असल्याची माहिती मिळते. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात येत्या 20 जुलै रोजी शिवसेना, ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या याचिकांवर सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये कोर्ट काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याआधीच एकनाथ शिंदे दिल्लीला जात आहेत, त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा हा दौरा ठरणार आहे. सोलापूर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या विरोधात पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. श्रीकांत देशमुख यांनी आपल्यासोबत पुण्यातील डेक्कन भागातील एका हॉटेलमध्ये, मुंबईतील खेतवाडी भागातील एका हॉटेलमध्ये, सोलापूरमधील शासकीय विश्रामगृहात आणि सांगलीतील खासदार संजय पाटील यांच्या हॉटेलमध्ये वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवल्याचे पीडित महिलेनं तक्रारीत आरोप केलेले आहेत. तक्रारीत असं म्हटलं आहे, पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांच्यावरती पुण्यामध्ये गुन्हा नोंद झालेला आहे. काय आता प्रतिक्रिया देणार, खरं म्हणजे त्यांना लाज वाटली पाहिजे. मध्य प्रदेशमधून अपघाताची मोठी बातमी आली आहे. इंदूरहून अमळनेरच्या दिशेनं जाणारी एसटी महामंडळाची बस नर्मदा म्हणजे धार या ठिकाणचा पूल तिनं तोडला आणि नर्मदा नदीत ती कोसळली. या अपघातात 15 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे. धार जिल्ह्यातील खलघाट इथं ही घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचं पथक पोहोचलंय. बचाव कार्य सुरू झालेलं आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे अनेक प्रवासी वाहून गेल्याची भीती वर्तवली जाते. मृतांची संख्या वाढेल अशी शक्यता व्यक्त होते. बेपत्ता प्रवाशांचाही शोध सुरू आहे. प्रशासनानं पाणबुडे नर्मदा नदीत उतरवलेले आहेत. इंदूरहून ही बस महाराष्ट्रातील अमळनेरकडे येत होती. मुसळधार पाऊस सुरू असताना अचानक चालकाचं नियंत्रण सुटलं आणि पुलावरून बस कठडा तोडून नर्मदा नदीत कोसळली. या बसमध्ये 40 ते 50 प्रवासी प्रवास करत होते अशी माहिती मिळते. आमचे प्रतिनिधी अरुण त्रिवेदी यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत. अरुण, काय अधिक माहिती, आत्ताची काय परिस्थिती आहे? बिल्कुल, देखिए इंदौर से बस महाराष्ट्र के लिए रवाना हुई तो करीब 10 बजे सुबह ये जो ब्रिज आप देख रहे हैं, ये ब्रिज है, इस पर करीब 200 फीट नीचे यहाँ पर बस इस नर्मदा नदी में गिरी यहाँ पर, और इसके बाद वो बस में जो इतने लोग सवार थे वो इस नदी में बह गए. हालांकि अभी तक प्रशासन ने 12 लोगों के मरने की पुष्टि की है. 1200 यहाँ पर उन्होंने बरामद किए हैं और उनका पोस्टमार्टम अभी किया जा रहा है. उनको धामनौद के अस्पताल में रखा गया है. लेकिन बाकी लोग कहाँ हैं, उनकी जांच, उनकी खोज, उनकी तलाश की जा रही है. आप देखते हैं SDRF की टीम यहाँ पर लगातार सर्चिंग अभियान चला रही है. हालांकि NDRF की टीम अभी तक यहाँ नहीं पहुंची है. ये जो खलघाट का ब्रिज इसको कहते हैं, धार और खरगोन की सीमा पर बना हुआ नर्मदा
नदी पे पुल काफी ऊंचा ये पुल है। जी। सुबह से हल्की बारिश भी हो रही है, इसलिए थोड़ा सा रेस्क्यू ऑपरेशन में भी दिक्कत आई, लेकिन अभी भी रेस्क्यू ऑपरेशन लगातार जारी है। और मुख्यमंत्री जो है मध्य प्रदेश के शिवराज सिंह चौहान, उन्होंने महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से बात की, उनको पूरी घटना की जानकारी दी और उसके बाद मध्य प्रदेश सरकार ने भी 4-4 लाख रुपए मृतकों के परिजनों को मुआवजे का ऐलान किया है। इसके अलावा प्रधानमंत्री राहत कोष से भी 2-2 लाख रुपए की उनको सहायता दी जाएगी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने भी इस घटना पर दुख जताया है। और अभी अरुण जी, बात की सुबह जाए, फिलहाल यहाँ पे बारिश थोड़ी सी थमी। जी क्षमा कीजिए अरुण जी, सुबह कितने बजे ये बस पानी में गिरी? क्या पानी में गिरी या बाजू में जो बांधा हुआ एक कटड़े जैसा था उस पर गिरी? बहुत सारी चीजें बताई जा रही है, आपको क्या सामने दिख रहा है या क्या समझ में आ रहा है? बिल्कुल, देखिए सुबह 10 बजे ये बस जो ये पुल था, पुल की जो रेलिंग है उसको तोड़कर इस जो ये टापू जैसा कुछ बना हुआ है उस पर जाकर वो गिरी है और उस के बाद वो पानी में गई है। हालांकि वो वहाँ पे बस अटक गई, यही वजह रही कि वो बस ज्यादा बह नहीं पाई और उसमें जो सवारी फंस गई थी, जो लोग फंस गए थे, उनकी मौत हो गई और वो जो 12 सब थे उसी बस में फंसे हुए थे, इसलिए वो बरामद भी हो गए, वो मिल भी गए। लेकिन जो बाकी लोग थे, आप देख सकते हैं कितनी तेज इसकी धारा है, कितना लंबा और बड़ा ये तट है नर्मदा का। नर्मदा नदी यहाँ से बहुत तेजी में बहती है और यही वजह है कि कई लाशों की यहाँ बहने की, कई लोगों के बहने की संभावना है, उन्हीं की तलाश यहाँ पर की जा रही है। अभी तक सिर्फ 12 शव मिले हैं, इसलिए प्रशासन 12 लोगों की पुष्टि कर रहा है कि जो इंदौर है, इंदौर के सरवटे बस स्टैंड से इस बस में 12 लोग सवार हुए थे। अगर 12 लोग सवार हुए थे और 2 ड्राइवर और कंडक्टर है तो 14 लोग तो वैसे भी हो गए, और भी लोग इसमें बैठे होंगे। हालांकि जो एक ढाबे पे ये लोग नाश्ता करने रुके थे, वहाँ के भी सीसीटीवी में कुछ समझ नहीं आ रहा कि कितनी सवारियां थी, लेकिन ज्यादा सवारियां बस में रही होंगी और कुछ शव जरूर यहाँ पर बहे हैं। हालांकि अब इस तेज धार में वो कहाँ तक जाएंगे ये कहना कह पाना मुश्किल होगा, लेकिन आप देख सकते हैं 200 फीट का ये ब्रिज है जहाँ से ये बस इस टापू के पास ये गिरी है और बताया जा रहा है कि स्टीयरिंग उसकी फेल हो गई थी ड्राइवर की। सामने से कोई बाइक आई और उसको बचाने के चक्कर में वो उसकी स्टीयरिंग फेल हो गई, इसी वजह से ये हादसा हो गया, इतना बड़ा हादसा हो गया। जो यहाँ के प्रभारी मंत्री हैं कमल पटेल, वो भी अब से कुछ देर में यहाँ पहुंचेंगे और पूरी जो घटना है उसका जायजा लेंगे, घटनास्थल का जायजा लेंगे। हालांकि सीएम शिवराज सिंह ने पहले ही जो भी मृतक हैं उनको ससम्मान उनके गृह नगर तक भेजने की व्यवस्था करने के निर्देश दे दिए। बिल्कुल अरुण जी, लेकिन कितने लोगों को बचाया गया है? क्योंकि ऐसी भी जानकारी सामने आ रही है कि कुछ लोगों को बचाया भी गया है, तो क्या वो आंकड़ा अब तक पहुंचा है? और जो ढूंढने की कोशिश है वो कैसे जारी है? देखिए, किसी को बचाया नहीं गया है। जो सब थे 12 शव थे, हालांकि 13 पहले संख्या आई, फिर प्रशासन ने कहा कि एक शव को 2 बार गिन लिया गया, इसलिए 13 हो गए, 2 नाम लिख लिए गए, इसलिए 13 हो गए। लेकिन अभी तक 12 शव यहाँ पर बरामद हुए हैं, लेकिन कितने लोग सवार थे ये किसी को नहीं पता। और जो ढूंढने की कोशिश है वो सबों को ढूंढने की कोशिश की जा रही, क्योंकि इतनी गहराई में ये पानी है कि यहाँ पर किसी का बच पाना बहुत मुश्किल है और 200 फीट की ऊंचाई से अगर कोई गिरेगा तो उसका बचना बहुत मुश्किल होगा। इसलिए किसी को बचाया यहाँ पे नहीं गया। जो भी थे सब मृत लोग थे, उनको बस उनके जो शव थे उनको जरूर यहाँ से ले जाया गया और अभी धामनौद के पास में अस्पताल है धार डिस्ट्रिक्ट का, वहाँ पर उनको रखा गया। यहाँ से उनके गृह जो नगर हैं, गृह जो गांव है, वहाँ पर उनको यहाँ से मध्य प्रदेश सरकार उनको भेजेगी। हालांकि ये जो बस है ये भी परिवहन की सरकारी बस थी, महाराष्ट्र परिवहन की ये बस थी और उसका बताया जा रहा है फिटनेस भी नहीं था। तो ये सब जांच के विषय है, लेकिन बहुत गंभीर हादसा है और दर्दनाक हादसा है और 12 बिल्कुल दर्दनाक हादसा है। शुक्रिया इस पूरी जानकारी के लिए। आमचे प्रतिनिधी अरुण त्रिवेदी हे स्वतः घटनास्थळी उपस्थित आहेत, तिथून आपल्याला थेट माहिती देत होते। अजूनपर्यंत कुणालाही वाचवलं जाऊ शकलेलं नाही। 13 जणांचा मृत्यू झालाय अशी माहिती मिळतेय, किंबहुना अधिकृत आकडा 12चाच समोर येतोय। 12 जणांचे मृतदेह मिळालेले आहेत आणि आता ते मृतदेह ओळख पटवणं आणि पुढे मग त्यांच्या घरी पाठवण्याचं काम सुरू असल्याचं कळतंय। पुढे जाऊया आपण, मात्र अजून काही महत्त्वाच्या घडामोडी पाहण्याआधी एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत।
बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. पावसा पाण्याच्या बातम्या आपण बघूया. महाराष्ट्रभरात पावसाने आता खूप जोर पकडलेला आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये सातत्यानं मुसळधार पाऊस पडतोय. सतत पडणाऱ्या पावसामुळे नांदुरा तालुक्यातील पूर्णा नदीला पूर आलाय. प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. पूर्णा नदीच्या पुलाला पाणी लागलं असून असाच पाऊस सुरू राहिला तर पुलावरून पाणी जाण्याची भीती आहे. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतो. वेगवान घडामोडींसह काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.